हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर. सो लेट अस सी व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मर, व्हॉट इज फंक्शन, what is its construction. Let us see one by one. So what is the transformer? Transformer is nothing but it is a static device which transfer electrical energy from one circuit to the another circuit without change in frequency. So this is a very basic function of the transformer, to transfer the energy. It transfers the energy from one circuit to the another circuit. While doing so, it keeps frequency constant. This is a unique feature of the transformer. मराठीत सांगायचं म्हटलं तर ट्रान्सफॉर्मर हा एक असा डिव्हाइस आहे, इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे की तो इलेक्ट्रिकल एनर्जीला एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये ट्रान्सफर करतो आणि असं करत असताना त्याची फ्रिक्वेन्सी तो कॉन्स्टंट ठेवतो. सो ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक मीन्स स्टेशनरी. ट्रान्सफॉर्मर हा स्टेशनरी डिव्हाइस आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रोटेटिंग पार्ट नाही आहे. देर इज नो मूव्हिंग पार्ट इन द ट्रान्सफॉर्मर, सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज स्टॅटिक डिव्हाइस. सो बेसिकली ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली तर यू हॅव टू टेल धिस डेफिनेशन दॅट ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस विच ट्रान्सफर्स इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम वन सर्किट टू द अनदर सर्किट विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी. नाउ व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ द ट्रान्सफॉर्मर? ट्रान्सफॉर्मरचा प्रिन्सिपल काय आहे? सो देर इज वन वर्ड विच इज कॉल्ड एज mutual induction. Mutual induction is a principle of the transformer. Now what is mutual induction? It is a phenomenon in which current flowing through one winding induces current into the another winding. Means what? When suppose there are two coils placed nearby, if current flowing through the one winding causes current flowing through the another winding, then it is called as your that phenomenon is nothing but your म्युच्युअल इंडक्शन. सो म्युच्युअल इंडक्शन असा फेनॉमिनॉन आहे की त्या ठिकाणी एका वाइंडिंगमधून करंट फ्लो होत असताना दुसऱ्या वाइंडिंगमध्ये करंट इंड्यूस होणं, या फेनॉमिनॉनला आपण काय म्हणतो? म्युच्युअल इंडक्शन. सो तुम्हाला जे विचारलं व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर, देन यू हॅव टू राईट डाऊन दिस. इट इज अ म्युच्युअल इंडक्शन. आता बघूया ट्रान्सफॉर्मरचं बेसिक कन्स्ट्रक्शन कसं असतं. आता तुम्हाला डायग्राम दिसतं या ठिकाणी. दिस इज द बेसिक construction of the transformer. It uses a iron core. ही जी कोर दिसते तुम्हाला, that is a rectangular iron core is used in the transformer construction, which is made up of iron, cast steel or silicon steel. ही रेक्टँग्युलर कोर जी आहे ही खूप महत्त्वाची असते. या रेक्टँग्युलर कोरवरती त्या ठिकाणी दोन वाइंडिंग वाऊंड केलेले आहेत. हा जो व्हर्टिकल पोर्शन असतो याला आपण लिंब म्हणतो आणि हा जो हॉरिझॉन्टल पोर्शन असतो त्याला आपण योक म्हणतो. व्हर्टिकल पोर्शनवरती त्या ठिकाणी वाइंडिंग वाऊंड केलेली असते. ही जी वाइंडिंग आहे दिस इज कॉल्ड ॲज युअर प्रायमरी वाइंडिंग. आणि ही ब्ल्यू कलरची जी वाइंडिंग दिसते सेकंड साईडला, दॅट इज युअर सेकंडरी वाइंडिंग. सो दिस इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्मर. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी प्रायमरी वाइंडिंग आहे तिला आपण सप्लाय दिलेला असतो, इनपुट दिलेलं असतं, इलेक्ट्रिकल इनपुट. आणि ही जी सेकंडरी वाइंडिंग आहे या सेकंडरी वाइंडिंगला या ठिकाणी लोड कनेक्ट केलेला असतो. लोड इज नथिंग बट एनिथिंग दॅट युटिलायझेस इलेक्ट्रिकल एनर्जी, जॅस्ट कन्झ्युम्स इलेक्ट्रिकल एनर्जी, दॅट इज कॉल्ड एज युअर लोड. सो लोड म्हणजे जी पण वस्तू इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झ्युम करते त्याला आपण म्हणतो लोड. ती या ठिकाणी सेकंडरी साईडला कनेक्ट केलेली असते. सो अशा प्रकारे हे बेसिक कन्स्ट्रक्शन असतं ट्रान्सफॉर्मरचं. जेव्हा आपण या ठिकाणी लेट मी ड्रॉ फॉर यू. या ठिकाणी इकडं असतो सप्लाय कनेक्ट केलेला असतो, सप्लाय व्ही, आणि या ठिकाणी कनेक्ट केलेला असतो लोड. ठीक आहे. जेव्हा आपण या ठिकाणी सप्लाय कनेक्ट करतो तेव्हा प्रायमरी वाइंडिंगमधून करंट फ्लो व्हायला लागतं, ठीक आहे. आता जेव्हा प्रायमरी वाइंडिंगमधून करंट फ्लो होतं त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो सप्लाय देतो तो आहे AC, अल्टरनेटिंग करंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो अल्टरनेटिंग करंट इज गिवन टू द ट्रान्सफॉर्मर प्रायमरी वाइंडिंग. जेव्हा आपण प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय देतो त्या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट फ्लो होतं प्रायमरी वाइंडिंगमधून, अँड दॅट अल्टरनेटिंग करंट सेटअप द अल्टरनेटिंग फ्लक्सेस थ्रू दिस कोअर. अल्टरनेटिंग करंटमुळे या ठिकाणी या वाइंडिंग कोअरमधून या ठिकाणी फ्लक्सेस फ्लो व्हायला लागतात. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण एखाद्या कंडक्टरमधून करंट फ्लो होतं देन इट प्रोड्युसेस अ स्मॉल मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. आणि जर आपण ते कंडक्टरला मॅग्नेटिक मटेरियलच्या अवतीभोवती म्हणजे लाईक आयरन किंवा फेरोमॅग्नेटिक मटेरियल त्याच्या अवतीभोवती आपण जर त्या ठिकाणी वाइंडिंग वाऊंड केली आणि त्याच्यामधून करंट फ्लो केलं तर त्या ठिकाणी फ्लक्सेस तयार होतात. आणि हे फ्लक्सेस जे आहेत हे फ्लक्सेस असं अल्टरनेटिंग फ्लक्सेस आर सेटअप इन द कोअर, आणि हे फ्लक्सेस फ्लो होतील तुमच्या आयरन कोअरमधून.
जेव्हा हे फ्लक्सेस फ्लो होतील त्यावेळेस सेकंडरी वाइंडिंगला हे फ्लक्सेस लिंक होतात. द फ्लक्सेस अल्टरनेटिंग फ्लक्सेस गेट लिंक्ड विथ द सेकंडरी वाइंडिंग. सो ड्यू टू द फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या ठिकाणी सेकंडरी वाइंडिंगमध्ये EMF इंड्यूस होतं. बिकॉज व्हॉट इज फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? whenever a flux linking with the coil changes then EMF get induced into the secondary into the coil. सो जेव्हा आपण एखाद्या वाइंडिंग किंवा कॉईलमध्ये फ्लक्सेस लिंक होत आहेत आणि ते जर चेंज होत आहेत कंटिन्युअसली त्या ठिकाणी EMF इंड्यूस होतं. दिस इज द फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो ड्यू टू दॅट लॉ या ठिकाणी सेकंडरी वाइंडिंगमध्ये EMF इंड्यूस होतं. द EMF गेट इंड्यूस्ड इन टू द सेकंडरी वाइंडिंग अँड करंट स्टार्ट फ्लोविंग थ्रू द सेकंडरी वाइंडिंग इफ द सर्किट इज क्लोज. जर इथं आपण लोड कनेक्ट केला, इफ आय कनेक्ट हिअर लोड, देन द करंट विल स्टार्ट फ्लोविंग थ्रू द सेकंडरी वाइंडिंग. सो अशा प्रकारे हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा काय करतो आहे, प्रायमरी वाइंडिंगमधून त्या ठिकाणी आपण त्याला सप्लाय दिला आहे. प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय दिल्यानंतर सेकंडरी वाइंडिंगमध्ये EMF इंड्यूस होतं आहे आणि सेकंडरी वाइंडिंगमधून करंट फ्लो होतं आहे. दॅट प्रिन्सिपल दॅट इज नोन ॲज युअर म्युच्युअल इंडक्शन. म्हणजे एका वाइंडिंगमधून दुसऱ्या वाइंडिंगमध्ये EMF इंड्यूस होणं दॅट इज नोन ॲज युअर म्युच्युअल इंडक्शन आणि दॅट इज अ प्रिन्सिपल ऑफ द ट्रान्सफॉर्मर. अशा प्रकारे हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा वर्क करत असतो. सो आय होप यू हॅव अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ द ट्रान्सफॉर्मर. परत एक क्विक रिवाइज आपण करून घेऊ. व्हेन प्रायमरी इज कनेक्टेड टू द AC सप्लाय देन अल्टरनेटिंग फ्लक्सेस विल बी प्रोड्यूस्ड in the primary winding. That fluxes will linked with the secondary winding through this iron core. Iron core हा एक मीडिया आहे. आयरन कोअरमधून या ठिकाणी फ्लक्सेस काय होतील, फ्लो होणार आहेत. सो देर इज नो इलेक्ट्रिकल कनेक्शन बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग. हे महत्त्वाचं आहे. कुठल्याही प्रकारचं डायरेक्ट कनेक्शन नाही आहे. कॉमन मीडिया आहे तुमचं आयरन कोअर. सो ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं मग, एका वाइंडिंगमधून दुसऱ्या वाइंडिंगमध्ये EMF इंड्यूस होतं आहे. तर या ठिकाणी जेव्हा फ्लक्सेस तयार होतील प्रायमरी वाइंडिंगमध्ये ते फ्लक्सेस तुमचे लिंक होतात सेकंडरी वाइंडिंगमध्ये आणि अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ त्या ठिकाणी EMF इंड्यूस होतं. फॅरेडेज लॉ म्हणतो की वेनेवर कंडक्टर और कॉईल whenever a flux linking with the coil changes then EMF get induced. So according to that principle या ठिकाणी EMF इंड्यूस होतं आहे आणि करंट फ्लो होतं आहे सेकंडरी वाइंडिंगमधून. सो दिस इज द बेसिक फंक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्मर. तो काय करतो आहे, एका वाइंडिंगमधून म्हणजे एनर्जी काय करतो तो ट्रान्सफर करतो आहे. प्रायमरी सर्किटमधून सेकंडरी सर्किटमध्ये एनर्जीला ट्रान्सफर करतो आहे. असं करत असताना प्रायमरीमध्ये जर समजा 50 हर्ट्ज तुमचा सप्लाय फ्रिक्वेन्सी असेल तर सेकंडरीमध्ये पण 50 हर्ट्ज सप्लाय फ्रिक्वेन्सी राहणार आहे. सो दॅट इज युअर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द ट्रान्सफॉर्मर. आय होप यू हॅव अंडरस्टँड द कन्सेप्ट. आणि तुम्हाला एक्झाममध्ये जर विचारलं तर तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. अशा प्रकारे हे लेक्चर मी इथंच थांबवतो आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.